रामकृष्ण हरी. आज आपण शिवलीलामृताचा 3रा अध्याय पाहू. श्री गणेशाय नमः. जय जय शिवमंगलधामा निजजन हृदयात्मा रामाचारांचल फलकिता कल्पाद्रुमा नामा नम अतीत तू इंदिरा भगनी वर मनरंजना षड्रश शफरी दहना ब्रह्मानंदा भाललोचना भवभंजना त्रिपुरांतका हे शिव सद्गोद वाम अघोरा तत्पुरुषा ईशानेश्वरा अर्धनारी नटवेश्वरा गिरिजारंगा गिरिशा गंगाधरे भोगिनी भूषणा सर्वव्यापक अंधक मर्दना परमातीता निरंजना गुणत्रयी विरहित तू हे पैफेन धवल जगत जीवन. द्वितीय अध्यायी कृपा करून अगाध सुरस अख्यान शिवरात्र महिमा वर्णला यावरी कैसची कथा रचना वदवी पंचमुकुट पंचवदना शौनिकाधिका मुनिजना सूत सांगे नेमेशारणी ईश्वकुंशीचा महाराज मित्र सहनामे भुभुज वेदशास्त्र संपन्न सतेज दुसरा बेडोज पृथ्वीवर पितृवसने करुण घातली उर्वशी पालन प्रताप सूर्य उगवला पूर्ण शत्रुभवने मावळती तो एकदा मृगया व्यास लागुनी घेतला धुरंधर चमू घेऊनी घोर प्रवेशला वनांतरी तो सावेज चहू उठली व्याघ्र वेक वीस वनकेसरी मृग मृगी वनवाग वनवानरी शककम बुकाचे हारी संहारती नुपवर चातक मयूर बदका कस्तुरी कुरंग जलबादी बिडला नकुल राजहंस चक्रवाक पक्षी स्वापदे धावत नूप मारिला जीवे बहुत ह्यात एक मारिला राक्षस महाभयानक तमास गत प्राण होऊनी पडला त्याचा बंधू परम दारुण तो लक्षिता झाला दुरुण मनी कापट्य कल्पून म्हणे सूड घेईन बंधूचा मित्रासह पातला स्वनगरात असुरे घातली वानव घेतला वानव वेश कृष्ण वासनवेष्टित विशेष दावीस कंदी घेऊन या नुपासी भेटला येऊन म्हणे मी सुपशास्त्री परम निपुण अन्न शाखा सुवास करीन देखोनी सुरनर भूलती राये ठाकला पाक सदनी त्यावरी पितृतिथी लक्षुनी गुरुवरिष्ठ घरा लागुनी नूपश्रेष्ठी आणिला भोजना आणला अब्जनंदन तो राक्षसे कापट्टे स्मरून शाकात नरमास सिजोन ऋषीसी आणुनी वाढले त्रिकाळ ज्ञानी वशिष्ठ मुनी सकळ ऋषी माझी शिरोमणी कापट्टे सकळ जाणुनी मित्रासह शापला म्हणे तू वनी होई राक्षस जेते आहार न मिळे निशेष मी ब्राह्मण मज नरमास वाढिले कैसे पापिया राव म्हणे ते नेने सर्वदा बोलावया शुपशास्त्री जाणता तव तो पळता क्षण न लागता गुप्त रूपे वना आपुल्या राव कोपला दारुण मज शापिले काय कारण मीही तुझ शापिन म्हणून उदक करी घेतले तव रायेची पट्टराणी मदयंती नामे पुण्यखानी रूप केवळ लावण्य हरणी चातुर्य उपमे देवी शारदा मदयंती म्हणे राया दूरदृष्टी पहा विचारून या शिष्ये गुरुसी शापवया अधिकार नाही सर्वदा गुरुसी शाप देता निर्धारी आपण नरकी भोगावे कल्पांतरी राव म्हणे चतुर सुंदरी बोललीस साच म्हणे हे उदक खाली टाकू जरी तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री मग आपुल्या प्रदरावरी टाकी जल मित्रासह तो जाणूपर्यंत चरण दग्ध झाले कृष्णवर्ण कुष्ठ भरला मग तेथून कल्पाशमाद नाम त्याचे विशिष्टे जाणले वृत्तांत रायसी उशाप देत म्हणे 12 वर्षी होईल मुक्त ऐसी स्वस्थना आपुल्या गुरु पावला अंतर्धान मग कल्पाश राक्षस होऊन क्षुधाक्रांत निषादीन वनी भक्षी जीव सर्व परम भयानक असुर विशाळ देह कपाळी सेंदूर विक्राळ दहन बाहेर शुभ्र दंत दाढा वाढिल्या जीभ वाढविल्या अकस्मात
वनी हिंडता तो राक्षस, एक ब्राह्मण कुमार डोळस, 12 वर्षी देखले सवे त्याची ललना चिमणी, दोघे क्रीडिती कौतुके वनी, तव तो ब्राह्मण पुत्रा राक्षसे धरुणी भक्षावया सिद्ध झाला, तव त्याची वधू काकुळते येती. अरे तू मित्रासह राजा पुण्यवंत, गो ब्राह्मण प्रतिपाळक, सत्य माझा कांत मारू नको, गडबडा लोळे सुंदरी, करुणा भाकी पदर पसरी, सवेची जावनी चरणी धरी, सोड झडकरी पती माझा, पतीस भक्षू नको राजेंद्र, महत पाप घेऊ नको एकसरा, सर्ग मार्ग तरी चतुरा, कैसा पावसी अंतकाळी, ऐसी करुनिया भाकिता कामिनी, निर्दय भक्षला तोच क्षणी, अस्तर पंजरी टाकूनी दिले तिच्या तिये पुढी दिधल्या, तव ते दुःखे करुणी, आक्रोशे कपाळे पीठी धरणी, मृत्तिका घेऊनी वदनी, घाली सावरी ती येते, मग तिने शाप दिदला तयेते, जो अलोट विधी हरिहरते, म्हणे मदयंती संग सुरते, जाईल प्राण तोचे क्षणी, कोणे एक स्त्रीचा सह सोहळा, तुझ न घोडो रे चांडळा, ऐसी शाप वधुनी ते वेळा, केला गोवाळ स्थळी पतीच्या, तात्काळ प्रवेशली अग्नी, इकडे 12 वर्षी शापमुक्त होऊनी, राव स्वनगरात येऊनी, वर्तमान सांगे स्त्रियेसी, एरी कपाळ पीठी आक्रोशे करुनी, म्हणे झाले वंशखंडन, पतीस म्हणे ब्रह्मचर्य धरून, प्राण आपला रक्षिका, अवनीवरी अत्यंत मन, न करी कोण स्त्रियेसी संभाषण, खंदिरागारे सेज आजपासून, झाली तुझ लागी जाण पा, परम तळमळी राजेंद्रा, जैसा सापडला कोंडीला व्याघ्र, की महाभुजंगाचे दंत समग्र, पाडोनी गरुडे दिनी करी, की नरकेसी वेसन घालुनी, महाऋषभ करसी दिनी, ती वनी निर्कुंश वारणा, धरुणी क्षीण करी, तैसा कमलाश भूप होऊनी राहिला दीन करुण, पुढे प्रकाशवया कुळदीप, आपण धर्मशास्त्रे पाहत असे तेथेची पाहुनी, प्रमाण वशिष्ठ दमयंतीस भोग देऊन, मदयंतीस भोग देऊन, अमोघ वीर्य पडता पूर्ण दिव्यपुत्र झाला, तेने पुढे वंश चालला, तो राव मृगे निघाला रथात, तथा गृह वाटे नुपाला, भोग त्याचे सर्वही, मनात मनोज विकार उठत, विवेका कुंशे कामईभत अवर्ती, म्हणे स्त्रीस वैधव्य मज मृत्यू, ते कर्म सहसा न करावा, आपुली कर्मगती गहन, प्राक्तन विरक्त दारुण, देवावरी काय बोल ठेवून, भोगिल्या वन सुटेची, ऐसा राव उदास युक्त, वनी हिंडता मागे पाहत, तो पिशाच भयानक अत्यंत, राये पाठी लागला सदा, दाम्पत्य पूर्वी मारिला, तो ब्रह्महत्या पाठीसी लागिला, राजा तीर्थे हिंडता सकळ, परी कदा काळी न सोडी स्वप्न जागृती, महाविक्राळ दात करा करा खाती, राय व्रत केली बहुत, दान देत बहुसाल, ऐसा हिंडता राव भागला, मिथुला नगरा समीप आला, वनाश्री देखता आनंदला, परी ब्रह्महत्या पाठीसी उभा, वृक्ष लागले बहुत, आम्र वृक्ष फळभारे डोलत, पोकळ राता जन विराजित, केळी नारदी खजुरे, चंपक जाई जुई मालती, मोगरे पुण्य नागराज शेवंते, मलयागार कृष्ण नागरे, जपा करवी ती कोवरी, वड पिंपळ उदंबुर, पारिजातक बकुळ, देवधर कल्पित बिल्व अंजीर, अर्जुन पीचमुंद कंदपते,
ऐसी यावना माझी नृपती, क्षण एक पावती विश्रांती, परी ते पाठीसी पापमती, ब्रह्महत्या पाठी उभे, तो उगवला भाग्य वासरमणी, की निधान जोडे रंका लागुनी, की क्षुधाती पुढे उचंबळुनी शिराब्धी ये, जैसा पातला की मरतेच्या मुखात अकस्मात घातले अमृत, की चिंता ग्रस्तासी तैसा पापस्यामती मुकुटमणी, शिष्यामंदी सवे घालुनी, महाराज तपस्वी गौतम मुनी, तये स्थानी पातला राये घातले लोटांगण, दाटला अष्टभाव करून, उभा ठाकला कर जोडून, करिस्तवन प्रीतीने, सहज होता संत दर्शन, पापे संहारती संपूर्ण, तो विलोकीसी जरी कृपा करून, तरी रंकी सहस्त्र नयन हो, यावरी तो महाराज गौतम कल्माश पादा पुसे, कुशलक्षेम राज्य राष्ट्र प्रजा मत्य परम, सुखे करुणी नांदिती, की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्वधर्म आचरती, की सुरंग पशु सेवक पुत्र कलेत्र समस्त सुख रूप आहेत, की राव म्हणे आपले कृपे करून समस्त क्षेम कल्याण, परंतु आलासी वाटते दुरोन, आनंद घन दिसतसे तुझ्या दर्शने, मज वाटे सत्वर ब्रह्महत्या दूर होऊन समग्र, मग पूर्वकर्मे आपुले दुस्तर, ऋषी प्रति निवादले गौतम म्हणे परम पवित्र, भूलोकी गोकर्ण क्षेत्र, तेथून मी आलो अपार महिमा तिचा न वर्णावे, ओंकार रूपे कैलासनाथ भगनी सहित तेथे नांदवत, सुर असुर किन्नर सेवित, अधर्म मात्रा पीठते, त्या गोकर्णाची शिवदर्शने, ब्रह्मादिका दुर्भक्ष जाणे, तेथे इंदिरा सहित जनार्दने, तप गहन चरता कोट्या गुणी प्रभा, मृडानी सहित शिवा उभा, कैवल्या गर्भीचा पूर्ण गाभा, तेथेची शोभा न वर्णावे, इंद्र सनकाधिक ब्रह्मपुत्र, तेथेची वसती अहोरात्र, तेथेची पाषाण तरुवर, समुद्र निर्जर अवतरले, सत्यवती हृदय रत्न, तेथे करी अनुष्ठान, वशिष्ठ भोगू जामद गोकर्ण क्षेत्री सदा वसित, पहावया मृडानी नायक, मंडप घसनी होतसे तेथ, नारद तुंबर गायन, तेथे गाती शिवलीला, गोकर्ण क्षेत्र भवती समग्र, उभे खंड देवाचे भार, मुखे गर्जित शिव हर हर, आनंद थोर होतसे, ऋषी करती वेदघोष, अष्टनायकाचे नृत्य विशेष, किन्नर गंधर्व गायन सुरवर, तोषिविती महाशाते, ते अति उत्तम स्थाने, तेजोमय प्रकाश घने, नाना वृक्ष लागोने सकल, कैलास भुवन प्रत्यक्ष, शुभ्र सिंहासना लखलखित, चारी द्वारे मणी मयखचित, ऐरावतारूढ अमरनाथ, पूर्वद्वारी तिष्ठित, दक्षिण रक्षी सूर्यनंदन, पश्चिमेसी वासरमणी, उत्तरेसी वैश्रवण प्राणी मित्र शिवाचा, कर्पूर गौरव भवानी सहित, घवघवीत तेज विचारे, भूलोक्यास साक्षात महेश संत साधकांचे, त्या मूर्तीचे करावे ध्यान, त्यासमोर महासिद्धीचे पूजन, त्या भोवती कात्यायनी अवतरण, अष्टभुजा पूजले, 12 वर्षी मित्र 11 रुद्र, तेथेची वस्ती अहोरात्र, कष्ट वसु द्विक्वाळ समग्र, जोडुनी करी उभे तेथ, अष्टसिद्धी नवनिधी कर जोडून, अखंड आराधती पिनाक पाणी, रायासी म्हणे गौतम मुनी, मीही वसतो सदा तेथ, वरकडे क्षेत्री लक्ष विरोक्षी जाण, तप चरले निर्वाण, गोकर्णी एक दिन होय प्रसन्न सदा शिव, अमावास्या संक्रांती सोमवार, प्रदोष काळ शिववार, समुद्र स्नानी करता समग्र, बाळ होय सकळ तीर्थाचे,
फळ होय सकळ तीर्थाचे. रावण कुंभकर्णी विभीषण तेही पूर्वी केला तेथे अनुष्ठान. ते निर्वाण लिंग दशानने जाण कैलासाहुनी आणले. गणेश स्थापले ते लिंगे ऋषी म्हणती सूताच्या कथा सांग. ऐकावया लीला सुरंग श्रवण वाटते पाहती. यावरी सूत वक्ता निपुण श्रावण मातेसी कैकेसी अभिधान. तीन नित्य लिंग पूजना विनजान. उदक प्राशन न करेची पंचधान्याचे पिष्ट करून. लिंग करी कामना धरून. व्हावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा. शुक्र ते लिंग नेऊन समुद्री टाकले द्वेष करून. त्या लागी रात्रंदिन रावण माता अन्न न घे. यावरी रावण म्हणे माता लागून. मी मुख्य आत्मलिंग आणतो जाऊनी. कैलासाप्रती द्विज पंचवदन. जाता झाला सापेक्ष तप आचरला दारुण. तो चतुष्षष्टी कला प्रवीण. तेने वेदाचे खंड करून सारासार निवडले. चतुर्वेद वाद्या परांगत शिवासी आवडे अत्यंत. दशमुखे गायन अद्भुत केले त्याने स्वामी पुढे. आपले स्थिर छेदून शिर छेदुनी स्वहस्तके. शिराच्या तंती देऊनी स्वरयुक्ते. दशमुख गता प्रेम भरित उमानाथ संतोषे जेने. रागा उपराग भार्या सहित मूर्छना शरीर कंपित. सप्तस्वर ताल संगीत शास्त्राप्रमाण गातसे. गद्य पद्म रचना नाना कळा. गीत प्रारंभ अखंड नामा माळा. गाथा प्रीती शिवलीला. शंभू तोषला अद्भुत म्हणे प्रसन्न झालो दशमुखा. इच्छित माग तुझ प्रिया जे का. दशक द्वयनयना म्हणे उमाकांता. आत्मलिंग देई मज या त्रिभुवनात जे सुंदर. ऐसी ललना मज देई सुकुमार. ऐकोनी संतोषला कर्पूर गौर. भोळा चक्रवर्ती उदार. कोटी सूर्यचंद्राची प्रभा पूर्ण. ऐसे लिंग काढले हृदयातून की ब्रह्मानंद सरस मुरोन. दिव्य लिंग ओतले सहस्त्र बाल सूर्य नम पावती सिर. ऐसा प्रभा पडला दशदिशात. दिधले रावणाच्या करी जे अर्थ ब्रह्मादिकादे. जे मुनिजनाचे ध्येय ध्याने. जे का सनकादिकाचे देवताचरण. वेदशास्त्र पुरमान दिव्य लिंग वर्णिता. जे का त्रिगुणातीत परब्रह्म. जे आज अजित अनामा सच्चिदानंदा निर्मल धामा. योगी आरामा पावता येथ. अनंत ब्रह्मांडे विचित्र जेने रचली इच्छा मात्रे. ज्या कारणे भांडती वेदशास्त्र. ते दिव्यलिंग पुरातन. ते लिंगे रावणे हाती देऊन म्हणे त्रिललना त्रिदोष म्हणा. लावण्य सागरीची निधान. त्रिभुवन सुंदरी ललना दे. जी अपर्णेची परम प्रतिमा. ऐसी देई मद सर्वोत्तमा. सच्चिदानंदा पूर्ण ब्रह्मानंदा. अनामातीतातीत तू शिव म्हणे याची प्रतिमा विशेष. निर्मून शके विधीश. भोळा चक्रवर्ती महेश म्हणे हे चिल नेई अपर्णा तू. रावणे अवश्य म्हणून स्कंदी घातली स्कंदजननी. दिव्यलिंग हाती घेऊनी लंका नाथ चालला. दक्षिण पंथे जाता सत्वर. गजबले सकळे सुरवर. गजानन स्कंद वीरभद्र नंदिकेश्वर तळमळती. म्हणे हे सदाशिवा त्रिनेत्रा. हे कैसे तुझे उदारपण. भवानी बैसलास देऊन पंचवदन हसत असे. म्हणे तिचा कैवारी वैकुंठनाथ. तो धावेल आता स्नेहभरित. इकडे भवानी स्तवन करीत. हे पद्मनाभ जात धाव वेगी. वीर विजरा जैनी नयना. इंदिरा वरा निगमागम्य वंदा सुहास्य वक्रा. हे नील पयोधर गात्रा. धाव वेगी सोड मजी. मग मधु कैटभ
मरुभंजना हे दशावतार धरा पीतवसना हे मदनांतक कामना सरंजना हे जनार्दना जगदूद्वारा हे कोटी मनोजताता श्रीधर असुरमर्दना परम उदार ऐसे स्तवन ऐकता सर्वेश्वरा विप्र रूप आडवा आला म्हणे धन्य धन्य द्विपंचवदना कोठे मिळाली ऐसी ललना दशमुख म्हणे हे अपर्णा सदाशिवे दिदिली विप्र म्हणे खाली उतरोनी न्याहाळणी पाहे इचे वतन रावण पाहे तव ते कुलक्षण अत्यंत कुरूप देखरी भुवाईसी अंगी अमंगळपूर्ण रुद्ध गाल बैसला दंतहीन गदा गदा विप्रहासे देखून टाकोनी रावण चालला मग रमाधवे ते स्थळी स्थापली माता भद्रकाळी इकडे असुर शिवाजवळी म्हणे स्त्रिय मंगळ कैसी दिदली शिव म्हणे सत्यवचन ते तुझ नाटोपे कवटाळीन अनंत ब्रह्मांडे दावून सवेची लपविन तत्वांता मग श्रीधरे अंगीचा मळी काढून स्वहस्ते निर्मली रूपसंपन्न मयुरासुराचे उदरी जाण उत्पन्न झाली तिच्या स्वरूपाची प्रती नाही त्रिजगती अंगीच्या सुवास धावती कोद्रवये चक्रप्रीतीने नामे तिचे मंदोदरी तिची प्रतिमा नाही उर्वीवरी विशित नेत्राचे तत्वरी पट्टमहिष पतिव्रता मायासुर करील कन्यादान मग एक शक्ती देईल आनंद सप्तकोटी मंत्राचे दहन सामर्थ्य ऐसे तियेविन निर्वाण सांगिता शीन तुझ प्राप्त होय लंकाप्रती महाशत्रुवरी निर्वाणी प्रेतावी त्वा सत्यपई ऐसा ऐकता रावण परतला लिंग घेऊन पूर्वस्थळीसी आला जाण तो गजानन गाई राखी गजाननाचे स्तवन देव करी कर जोडून म्हणती दिव्यलिंग सोडवून स्थापी अक्षयी गजानन ऐसा दावी देवी प्रार्थना एकदंत तव रावणासी मूत्र लागले बहुत पुढे पाऊल न घालवत चरफटत मूत्र भरे भूमीवर लिंग न ठेवावे ऐसी पूर्वी सांगितले उमाधवे हाती घेऊन लघुशंकेसी बैसावे हेही कर्म अनुचित तव तो सिद्धी बुद्धीचा दाता विप्रवेशी गायी राखता त्यासी लंकानाथ म्हणे तत्वांता लिंग हाती धरी हे विप्र म्हणे लंकाप्रती तुझ्या माझ्या गायी रानोराणी पळती तुझ्या मूत्र शंकेस वेळ किती लागेल हे न कळे मज रावण म्हणे क्षण न लागता येतो मूत्रशंका करून या विप्र म्हणे 3 वेळा बाहीन ऐसा मी तरी लिंग टाकुनी भूमीवरी अवश्य म्हणे लंकापती लिंग देत विप्राच्या हाती दूर जाऊन एकांत स्थिती लघुशंकेस बैसला आगाध गजमुक्ताचे चरित्र तो साक्षात अवतरला इंद्रावर शिव उपासना करावया पवित्र झाला पुत्र शंभूचा असा रावणेसी मूत्रेचा पूर लोटले न सावरती अनिवार हे घटिका लोटता इभ वक्र हाका फोडित गर्जनी माझ्या गायी गेल्या दुरी हे आपले घेई लिंग घेई करी रावणन बोले निर्धारी हस्तसंकेत थांब म्हणे दुसरी घटिका झाली पूर्ण हाका फोडी गजानन तव घटिका झाल्या 3 कदापि रावण न उठेची जैसा पाखंड्याच्या कुमती न सरेची वारिता पाडी तैसे रावणाचे मूत्र न सरे सत्य पुन्हा एकदंत हाका फोडी राक्षसा आपले लिंग संभाळी म्हणून ठेवले भूमंडळी अक्षय स्थापले कदा काळी ब्रह्मादिका उपटोन पृथ्वी सहित अभंग एकती झाले दिव्यलिंग रावण धावे सवेग साच पवित्र क्रोध भरे लिंग उपटोनी डळमळी कुंभिनी महाबळे दशभुजा पाहे उपटोनी परी न उपटे तया लागोनी अखंड
अभंग जाहले गुप्त झाला गजानन, गायी पृथ्वीत जाती पूर्ण. रावणे एक गायीचा कर्ण, धावणी धरीला तीही नवपटे तया लागून. मग तेथे केले लिंग पूजन, गोकर्ण महाबळेश्वर तेथून नाम जाण पडिले. रावण माता तेथे येऊन ते नित्य करी शिवपूजन. आदी लिंग हे जाणून करती अचरण सुर ऋषी. रावण कुंभकर्णी बिभीषण तेथेची करती अनुष्ठान. त्याच्या बळे करून देव जिंकले रावणे, मायासुर मंदोदरी आणि शक्ती देता झाला रावणाप्रती. लक्ष पुत्र नातू गणती, 1.25 लक्ष जयाचा इंद्रजिता ऐसा पुत्र. अष्टदशा क्षोहिणी सेना भार. तेथेची अनुष्ठाने अपार. रावण पावला संपत्ती, गौतम म्हणे राजोत्तमा. ऐसी गोकर्णीचा थोर महिमा, वर्णू न शके माधवा ब्रह्मा. न आम्हा येथुनी जाहला मिथुलेश्वराच्या, या लागे कारणे आम्ही येत आता त्वरे. अद्भुत एक वर्तिले तुझ करणे, कथा सांगतो ऐक. एक वृक्ष चांडाळीन अमंगळीन, अतिपवित्र देखिली. सर्व रोग वेष्टित पूर्ण. जलांध जलिते कुष्ठरोग भरले जाण. किडे पडले सर्वांग वर्ण, दुर्गंधी उठली चहूकडून. रक्तपीत भरून हास्तपाद बोटे गेली झडून. परम कुक्षित कुलक्षीण, कैसे अन्न उदक तियेते. दंतहीन कर्णहीन, गर्भीच तियेचे गेले लोचन. कर्ण नासिका झडून, किडे पडले बुजबुजीत. अंगीचे चर्म गेले झडून, वस्त्र पडले गळून. धुळीत लोळे चांडाळीन, पापपूर्वीचे भोगत. तिचा मरण काळ जवळी आला जाण, वरते पाहिले आम्ही विलोकीन. तो शिवे धाडिला दिव्य विमान, ते लागी न्यावया दशभुज पंचवदन. शिवदूत बैसले 4 जण, कोटी सूर्य तेज विराजमान. प्रभाशशी समान एकची, कोणी अग्नि तेज विराजित. भालचंद्र क्षोभिवंत, दिव्य विमान लखलखित. वाद्य गाजती चतुर्वद, अष्टनायिका नृत्य करीती. किन्नर गंधर्व शिवलीला गाती. गौतम म्हणे एकोनोपती, मग तया प्रति पुसले. हे दिव्य विमान घेऊन कोणाचे करू जाता उद्धरण. ते म्हणती तया चांडाळीनी लागून, स्वये शिवे आणू पाठविले निजपद. कुलक्षण कैसे अन्न चर्म वस्त्र गळून पडले, धुळीची लोळे चांडाळीन. पाप पूर्वीचे भोगीत, तिचा मरण काळ जवळी आला जाण. वरते पाहिले आम्ही विलोकून, तो शिवविमान धाडले दिव्य विमान. तिये लागी न्यावया दशभुज पंचवदन. शिवदूत बसले 4 जण, कोटी सूर्य तेज विराजमान. प्रभाशशी समान एकाची, कोणी अग्नि तेज विराजित. भालचंद्र शोभिवंत, दिव्य विमान लखलखित. वाद्य वाजती चतुर्वद, अष्टनायिकाचे नृत्य करती. किन्नर गंधर्व शिवलीला गाती. गौतम म्हणे ऐकनुपती, मग तया प्रति पुसले. हे दिव्य विमान घेऊन कोणाचे करू जाता उद्धरण. ते म्हणती तया चांडाळणी लागून, शिवे आणू पाठविले निजपदा. मग म्या पुसले तयासी पुसले, इने पूर्वी काय तप केले. मग ते शिवदूत बोलते पूर्वजन्मीचा वृत्तांत. पूर्व कैके नामक ब्राह्मण, तियेची कन्या सुमित्रा जाण. आपुल्या सौंदर्य गर्वे करून कोणासही मानिना. ही बाळपणी विधवा झाली, तारुण्यामध्ये स्वधर्म विसरली. जार कर्म विसरू लागली, बापी शिकविले नायके. तो हे जाहली गरोदर, लोकनिंदा करती समग्र. मग बापे केश धरून सत्वर बाहेर घातली येसी. मग हिंडता देश देशा अनेक एक सौभाग्य शूद्र. त्याने इत स्त्री करुणी सत्वर, समग्र द्रव्य ओपले. तेथे अपत्य जाहली बहुत, ही अत्यंत मध्यमास रत. पुष्ट जाहली बहुत, धृणित लोचन उघडून. शूद्र घेऊनी दासदासी, गेली क्षेत्री
कुष्ठकर्मासी हे शोधित आठवणी मासासी शास्त्र घेऊन चालला मध्य माजला नुघडलोचन हा बस्तीची आहे म्हणून गोवस्ताचे कंठी जाण पापिनी सुरी घातले ते अठ्ठयासे ओरडत गायी हंबरून अनर्थ करवित इथे कंठक छेदुनी गृहात वस्य नेले हिरोन ते डोळे उघडून पाहे पापिनी मग गोवस्य ओळखले तेच क्षणी म्हणे तिने शिवशिव उच्चारुनी म्हणे करणी न कळता केली मग अर्ध्य मत्स्य क्षोभुनी उभरले उर्बे टाकले बाहेरुनी लोकांत उठविले पूर्ण गोवस्य मारले व्याघ्राने यावरी ही काळे मृत्यू पावता तो येऊनी यमदूत इयेस नेले मारित बहुत जाचीत निर्दयपणे कुंभीपाक घातली ईस पत्रवसनी हिंडतसे तप्त भूमीवरी लोळतसे तंभ कवटाळी ते तप्त जे का चित्रागुप्तासी पुसे सूर्यनंदन इचे काही आहे की नाही पुण्य ते म्हणती शिवनाम उच्चारण गोवध हिने केला मग यमे दिधले लोटून चांडाळणे येई पावली जनन गंधर्भाक कुशल कुलक्षण विष्टामुत्रे भरली सदा श्वानाच्या उशिष्ट भक्षी जाण तव माय बाप गेले मरण मग ही हाती काठी घेऊन गावोगाव हिंडतसे तो शिवरात्र पर्व काळ लक्षण गोकर्ण क्षेत्राप्रती संपूर्ण यात्रा चालली घोषगहन नाना विधी वाद्याचे होतसे शिवनामाचा घोष अपार शिवभक्ती करीतसे वारंवार त्याच्या संगे ही दुराचार चांडाळणीही चालली गोकर्ण क्षेत्री गेली चांडाळी म्हणे भद्रकाळीचा देवा जवळी म्हणे मज अन्न द्यावे येवळी मी बहुत पापिनी आहे मी हाका फोडीत हात पसरून तो प्रदक्षिणा करिता भक्तजन एक बिल्वपत्र नेऊन तिच्या हाती घातले ते त्रिदळ चापसोनी पाहत मुखी घालावयाची नाही वस्त म्हणून रागे भिरकावित ते पडत शिवलिंगावरी शिवरात्रीस उपोषण बिल्वधळ घडले पूजन शिवभक्ता सवे जागरण घडले संपूर्ण चांडाळणीस शिवनामे गरजती जन हेही करती ती तेसेची स्मरण तीही वडा खाली येऊन पडली आहे चांडाळण ऐसा तिचा पूर्व वृत्तांत शिवगणी सांगितल्या समस्त मग ती दिव्य देह पाहून बैसत शिवविमानी ते धवा आपल्या पूर्वकर्मे आठवून करू लागली शिवस्मरण मग शिवगण नेऊन शिवपदी स्थापली गौतम म्हणे ऐक राया सादर तू गोकर्ण क्षेत्री जाई सत्वर शिवरात्रीस पार्वती परमेश्वर त्रिदळ करुणी अर्चिका ऐसे बोलता गौतम मुनी गेला जनकाच्या या लागुनी कल्माशपद तेच क्षणी गोकर्ण क्षेत्री पातला शिवरात्रीस दिव्यलिंग मित्र सहराये पूजिला सांग अंतरीस प्रेमानुराग उमारंग संतोषला ब्रह्महत्येचे पातक विशेष जाऊनी राव झाला निर्दोष तो कैलासाहून आदिपुरुष पाठविले दिव्य विमानी बैसले शिवगण परम तेजस्वी दैदिप्यमान अनंत विजाचे रस पिळून मूर्ती ओथिल्या वाटत असे अनंत वाद्या गरजती ते वेळा तेने रंग सुरंग दाटला दिव्य सुमनांच्या माळा वर्षित वरुणी रुरांक मित्रासव दिव्य देह पावन झाला दशभुज पंचवदन इंद्रचंद्र आदी पदे ओलांडून नेला मिरवित शिवपदा स्वरूपा मुक्ती पावने शिवरूपी मिळाला अनंत घन धन्य शिवरात्री व्रत पावन गोकर्ण क्षेत्र शिवमंदिर गौतम मुनी ऋषी परमधन्य तेने इतिहास सांगितला पावन धन्य श्रोते तुम्ही जन श्रवणी सादर बैसला मानस सरोवर वेष्टित मराळ तैसे विराजित की निधान भवते समस्त साधक जैसे बैसती तरी पंडित तुम्ही चतुर तुमचे अवधान दिव्यालंकार देखुनी गौरवा श्रीधर ब्रह्मानंदे करुणिया श्रीमत
भगवैता विलासा ब्रह्मानंदे आदिपुरुषा श्री वरदा कैलास विलासा कथा रस बदवी पुढे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड तृतीय अध्याय गोढा इति श्री तृतीय अध्याय इति श्री कृष्णा अर्पणमस्तु.